तुम्ही तुमच्या कारखान्यात नक्की काय मापदंड लावता? नेमके कोणते पॅरामीटर्स मोजता? कोणत्याही प्रोडक्शन सिस्टीममध्ये इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस या दोन शब्दांचा सतत गोंधळ होतो आणि तो कारखान्याला खूप महागात पडतो. इफिशियन्सी म्हणजे गोष्टी योग्य रीतीने करणे आणि इफेक्टिव्हनेस म्हणजे योग्य गोष्टी करणे. एखाद्या इफिशियंट दिसणाऱ्या कारखान्यात सर्व मशीनचा वापर 90% असेल, सोप्या दिसणाऱ्या प्रोसेस असतील, पण त्या मशीन चुकीचे भाग चुकीच्या क्रमाने आणि चुकीच्या संख्येत बनवत असतील तर त्या इफिशियन्सीला काही अर्थ नाही. इफेक्टिव्ह कारखाना मात्र बाजाराला काय हवंय ते, केव्हा हवंय तेव्हा आणि कन्स्टंटच्या वेगाने उत्पादन करतो. एक बेसिक गोष्ट सांगतो, विनाकारण वाढवलेली लोकल इफिशियन्सी अनेकदा ओव्हरऑल इफेक्टिव्हनेस कमी करते. मीडियम साईज आणि लार्ज साईज कारखान्यामध्ये हे प्रामुख्याने दिसून येते. लोकल इफिशियन्सी म्हणजे प्रत्येक युनिट इंडिव्हिज्युअली 100%वर चालवणे. प्रत्येक मशीन काही ना काही प्रोसेस करत राहतं आणि ते युनिट कागदावर अतिशय चांगलं, अतिशय कार्यक्षम दिसतं, कारण लोकल आउटपुट वाढलेला दिसतो. इथे मी सगळीकडे दिसतं असं म्हटलेलं आहे, असेल असं नाही. पण याने संपूर्ण सिस्टीम सफोकेट होते. कन्स्ट्रेंट बिघडला किंवा एखादा बिघाड कन्स्ट्रेंटपर्यंत पोहोचला तर लगेच सगळ्यांची धावपळ सुरू होते आणि अख्खा कारखाना एका दुष्ट चक्रात अडकतो. थ्रूपुट मार खातो. लोकल इफिशियन्सी मोजणे हा एक खूप छोटा भाग आहे. इफेक्टिव्हनेस मोजायचा असेल तर थ्रूपुट मोजण्यापासून सुरुवात करा. एकच मेट्रिक, एकच ध्येय, संपूर्ण टीम एकत्र. पुढच्या भागात आपण या सिस्टीममुळे तुम्ही राबवत असलेल्या लीन सिस्टीमचा इफेक्टिव्हनेस कसा वाढतो ते पाहू.